पहिली मुलींची शाळा म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली सुरू केलेली मुलींची शाळा होय. या शाळेची स्थापना पुण्यात झाली आणि ती भारतीय इतिहासातील पहिली मुलींची शाळा होती. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा हक्क नसल्यामुळे सावित्रीबाईंनी हा स्त्री शिक्षणाचा पहिला मोठा टप्पा उचलला आणि समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्या शाळेत मुलींना वाचन, लेखन, गणित आणि इतर शालेय विषय शिकवले जात होते. तेव्हा समाजात मुलींचे शिक्षण घेणे हे अत्यंत वाईट समजले जात होते. सावित्रीबाई फुले यांच्या कामामुळे शालेय शिक्षणाची महत्त्वाची सुरुवात झाली आणि समाजात शिक्षणाचा प्रसार झाला. त्यांच्या या उपक्रमाने समाजातील रूढीवादी विचारांना विरोध झाला आणि स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले. सावित्रीबाईंनी शाळेचे ध्येय केवळ ज्ञान देणे नव्हेच तर मुलींना आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायाची शिकवण देणे हे देखील होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला. सावित्रीबाई फुले यांच्या मुलींसाठी शिक्षणाचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आणि आपल्या कार्याने समाजात मोठा बदल घडविला. शिक्षण हे स्त्रियांना सशक्त बनवते आणि त्यांना समान हक्क देण्यास मदत करते. शिक्षण हे केवळ व्यक्तीच्या जीवनमान सुधारण्यासच नव्हे तर समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. शिक्षणामुळे समग्र विकास साधता येतो आणि ते समाजातील असमानता, विषमता आणि गरिबी कमी करण्यास मदत करते. शिक्षण हे सशक्तीकरणाचे साधन आहे आणि याच्या मदतीने सर्व क्षेत्रात प्रगती शक्य आहे.